चांगले फलंदाज तर गोलंदाज सज्ज होत आहेत. नारिवली संघाचा बॅकबॉन राजू काटे. यष्टांच्या मागे आपण पाहतो शरद पाटील. 5 षटकांची लढत. गेम इज ऑन, लेट्स प्ले. राजू काटे राटम राऊंड द विकेट. लो फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पहिल्या चेंडूवर कदाचित हा चौकार जाऊ शकतो आणि फलंदाज आपण पाहतोय दिलीप पाटीलच्या बॅटमधनं आलाय. हा चौकार. 4 धावा. 8वा फलंदाज ठरतात या स्पर्धेमध्ये. चौकाराने अकाउंट ओपन करणारे दिलीप पाटील. आतापर्यंत 7 फलंदाज आपण पाहिले. पहिल्या चेंडूवर सामना करत असताना चौकार ठोकला आणि 8वा फलंदाज आपण पाहतोय तो दिलीप पाटील ठरतायत. बिनबाद 4. स्ट्रायक दिलीप पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवनाथ साळुंके. तर गोलंदाज सज्ज होतात राजू काटे. लो फुलटॉ खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. मात्र चेंडू इथं संदीप गोरपेकर होते क्षेत्ररक्षक. अनुभवी गोलंदाज आपण पाहतो राजू काटे. भरपूर वर्ष रेग्युलर संघासाठी नार्ली संघासाठी चांगली कामगिरी राहिली. फलंदाज असो गोलंदाज असो क्षेत्ररक्षण असो डॉट बॉलची समाप्ती होती. पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात. चुकीच्या पद्धतीने चेंडू रिलीज केला आणि त्या चेंडूला धाडला ऑन साइडला. दिलीप पाटीलच्या बॅटमधनं आलाय. हा चौकार. 4 धावा. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय जय हनुमान 40+ क्रिकेट संघ बेतोड्याच्या माध्यमातून. लिजंड क्रिकेटपटू आयोजक आमचे आपण पाहतो पद्माकर भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करतात. कारण स्पर्धा म्हटली की आयोजनाची जबाबदारी खांद्यावर पेलून सातत्यानं लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांची टीम आपण पाहतो चांगल्या पद्धतीने इथं काम करते. चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली होती 8 वर. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्र तेच निवडलाय. तशाच पद्धतीने चेंडू रिलीज झाला आणि हा येतोय तो चौकार. 4 धावा. अशोक पाटील राजू काटे यांना आपण सातत्याने पाहत असतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. आज मात्र आपली लय कुठेतरी गमावलेली दिसतेय. कारण सातत्याने क्रिकेट खेळणं 40+चं क्रिकेट म्हटलं की थोडंसं कठीण काम असतं. सराव सातत्याने करावा लागतो. फिटनेस जपावं लागतं आणि त्या पद्धतीने राजू काटे सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र आपल्या लौकिकाला साजेशी आज गोलंदाजी होत नाहीये. टोटल धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 12 धावा. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतो सलामीचे फलंदाज दिलीप पाटील चांगली फलंदाजी करतात. गोलंदाजी एंड चेंज करतात राजू काटे. आपण पाहतोय मगाशी आपण पाहिलं सातत्याने राटम राऊंड द विकेट टाकत होते. आता मात्र राटम ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू सुभाष पाटीलांना आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतात. चेंडू फेक येईपर्यंत नवनाथ सुरक्षित पोहोचतात. धावा येतात त्या 2. 14 धावा आपण पाहतो धावफलकावर. 5 षटकांची लढत. मात्र सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 14. लो फुलटॉस. इथं मात्र चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. 1 बॉल ओव्हर द रोप. दिलीप पाटील या षटकामध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीये. चौकार. 4 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहिलं गोलंदाज होते राजू काटे आणि या गोलंदाजाने या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 18 आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल. कारण 2 मुख्य फलंदाज फलंदाजी करतात दिलीप पाटील नवनाथ साळुंके आणि एकही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू असेल. या स्पर्धेतील एक मोठा उलटफेर अशोक पाटील आपण पाहिला. उंबारली विपक्ष माताडी या सीझन मध्ये उंबारली संघाने आतापर्यंत 7 वेळा अंतिम फेरीत दाखल झाला. 5 चॅम्पियनशिप पटकावल्या. 2 वेळा हा संघ रनरअप राहिला. त्या संघाला मात्र एका नवख्या संघानं माताडी संघानं पराभूत केलं. त्याचं कारण माताडी संघाची दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि या सामन्याची भरपूर चर्चा होईल अशोक पाटील. कारण इन्फॉर्म असलेला हा संघ उंबारली संघ 5 चॅम्पियनशिप 2 रनरअप ट्रॉफ्या त्यांनी पटकावल्या. मात्र तो संघ या स्पर्धेतून पहिल्याच फेरीत गारद झालाय. लक्ष्मण गोरपेकर रायटम राऊंड द विकेट. एक बिनबाद 18ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू ऑन साइडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत.
सीमारेषेवर अचूक झेल टिपला जातोय संतोष काटे यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का दिला गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरनं. नवनाथ साळुंके बॅक टू डगआउट. अठरा धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला टीम नावाली संघाचा. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली संघ आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये इथे फलंदाजी करतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 1 बाद 18 धावा. पहिल्या षटकात 18 धावा जरूर आल्या. विकेटची गरज होती टीम नाडली संघाला आणि जो फलंदाज दिलीप यांच्याबरोबर चांगली साथी भागीदारी करत होता त्याला माघारी धाडले गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरनं. पहिलं यश प्राप्त केलं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 18 धावा. कैलास मुकादम स्ट्राईक एंडला. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत आपण पाहतो सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय आणि इथे प्रयत्न अशोक पाटील कदाचित तिसरी धाव झाली असती मात्र समोरून नकार आला कैलास यांच्याकडनं. दिलीप माघारी परतले तोपर्यंत 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. लक्ष्मण गोरपेकर चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकात 18 धावा जरूर खर्च झाला. त्यानंतर इथं हा गोलंदाज कमबॅक करतोय. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अतिशय सुरेख पंच आपण पाहतोय. थोडीशी जागा बनवली कैलास मुकादमनं आणि चेंडू ऑफ साइडला चौकार 4 धावा. अशोक पाटील हा संघ जो आपण पाहतो ना नावाली संघ रेग्युलर संघातनं या सर्व जे खेळाडू आपण पाहतो सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आज 40 प्लसच्या माध्यमातून हा संघ आपल्या नावाचा डंका वाजवतोय. दबदबा निर्माण नक्कीच केला या संघानं. दिलीप पाटील असतील, नवनाथ असतील, कैलास मुकादम असतील, मंगेश असतील सातत्यानं चांगली कामगिरी करत असतात. इथे मात्र उडवला चेंडू ऑफ साइडला कैलास मुकादमच्या बॅटमधनं आला. फ्रंट फुटला आले आणि इथं मात्र कैलास मुकादमनं ठोकलाय तो षटकार 6 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथं गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरला टार्गेट केलं जात आहे कारण फलंदाज कैलास मुकादमला माहिती आहे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. त्याची लय जर बिघडवायची असेल तर त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं आणि तो आक्रमण करताना दिसतात फलंदाज कैलास मुकादम. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली ती 30 वर. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतो नवनाथ बाद झाले दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. त्यानंतर आपण पाहतो सातत्यानं चांगली फलंदाजी फलंदाज कैलास मुकादमच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 30 धावा. लक्ष्मण गोरपेकर ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. इथं मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. कैलास मुकादमच्या बॅटमधनं 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा येत आहेत त्या 10 आणि टोटल धावसंख्या पोहोचते ती 34 वर. पहिल्या षटकामध्ये आक्रमणाची जबाबदारी होती फलंदाज आपण पाहिलं दिलीप पाटीलच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतो नवनाथ बाद झाल्यानंतर इथं दुसऱ्या षटकामध्ये कैलास मुकादम इथं आक्रमण करतात. गुड बॅटिंग चांगली फलंदाजी. इथे मात्र उडवला बघा 40 प्लसचं क्रिकेट आपण पाहतोय मात्र या वयात सुद्धा कैलास मुकादमची फलंदाजी आपण पाहतोय. षटकार 6 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा आपण पाहतो धावफलकावर. नाणेफेक गमावली टीम नावाली संघानं आणि फलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सलामीची जोडी दिलीप पाटील नवनाथ साळुंके 2 फलंदाज होते. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं फलंदाज दिलीप पाटीलनं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अनुभवी फलंदाज कैलास मुकादमनं इथं गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरला टार्गेट केलं. 2 षटकं इथं संपन्न झाली. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 40 धावा. ब्रेक थ्रूची गरज असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण इथं मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय हा नावाली संघ.
नवनाथ जरूर बाद झालेत, मात्र इथं जबाबदारी स्वीकारली आहे ती दोन फलंदाज दिलीप पाटील आणि कैलास मुकादमनं. एकाच कॅलिबरचे दोन संघ आपण पाहतोय, ताकदवान संघ, बलवान संघ आपण पाहतोय. नारिवली विपक्ष नावाली. राजू काटे राटा मोर विकेट. लो फुल टॉच फटका इथं फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकतात. चेंडू पडतो इथं नो मध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत कैलास होकार भरत होते, मात्र तिथून दिलीप नकार देतात. तोपर्यंत धावा येतात त्या दोन. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. भागीदारी फुलते बहरते. नवनाथ लवकर बाद झाले दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर. त्यानंतर आपण पाहतो सातत्यानं इथं दिलीप आणि कैलास हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 42 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस संधी साधली फलंदाज दिलीप पाटीलला. इथं येतोय तो दिलीप पाटील. असं वाटलं होतं की पद्मकर भोईर षटकार जातोय की काय, मात्र चेंडू सीमारेषेवर आपण पाहिलं. पंचांनी नोचा इशारा केलाय. झेल जरूर झाला होता, मात्र हा फ्रीडचा चेंडू असेल नक्कीच. संदेश पाटील आम्हाला माहिती देतात. पंच फ्रीडचा चेंडू. संधी आली होती. भागीदारी फुलत होती, बहरत होती. ती भागीदारी तुटली असते अशोक पाटील, मात्र इथं पंचांनी नोचा इशारा केला. फलंदाज बचावले दिलीप पाटील आणि तोपर्यंत टोटल धावसंख्या पोहोचते ती 45 वर. फ्रीडचा चेंडू असेल, फलंदाजाला संधी असेल. बघूया संधीचं सोनं करतोय का दिलीप पाटील ते पाहायचं आहे. फुलटा चेंडू आणि संधी साधली. दिलीप पाटीलने ठोकलाय. हा षटकार साधावा. एकावन्न धावा आपण पाहतो धावफलकावर. 50 कंप्लीट. एक गड्याच्या मोबदल्यात 51 धावा. फक्त नवनाथ बाद झाले. दिलीप आणि कैलास ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. अक्षरशः आग ओकण्याचं काम करतात हे दोन फलंदाज. धावसंख्या 51. खोलट टप्प्याचा चेंडू. इथं मात्र चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होती. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थगित 51 धावा. 50 धावा पूर्ण झाल्यात नावाली संघाच्या. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण पाहतोय तिसरं. 15 चेंडूंमध्ये 51 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. राजू पुन्हा एकदा तयार. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात. इथं प्रयत्न चांगला केला, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज दिलीप पाटीलच्या बॅटमधून आला. हा चौकार. 4 धावा. 55 धावा आपण पाहतोय. 5 षटकांची लढत. षटक क्रमांक तिसरं मार्गाचा असताना आणि जमेची बाब असेल अशोक पाटील. फक्त नवनाथ बाद झालेत. फक्त एकच गडी बाद झालाय. दिलीप आणि कैलास हे दोन फलंदाज सेट झालेत. दिलीप सलामीला आलेत. सेट झालेला फलंदाज कैलास चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचते ती 55 वर. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आक्रमण करतात. गोलंदाजाला संधी देत नाहीयेत. दिलीप पाटील 11 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावांवर खेळत आहेत. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात करून दिली फलंदाजानं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. इथे मात्र संधी निर्माण झाली होती, मात्र चेंडू पडतो नो मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकेपर्यंत धावा येतात त्या 2. 57 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात गोलंदाज होते राजू काटे. धावा खर्च केल्या तब्बल 18. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते लक्ष्मण गोरपेकर. धावा खर्च केल्या तब्बल 22. आणि षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये टीम नावाली संघानं धावा कुठल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा. तर बघा आयोजक विनंती करतात
आम्ही तुम्हाला विनंती तुम्हाला सूचना करतोय, माताडी गावचे कोणी ग्रामस्थ असतील किंवा बेतोडे गावचे कोणी ग्रामस्थ असतील तर जेवण करून घ्या प्लीज. आयोजक सूचना करतात तुम्हाला, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. माताडीचे कोणी ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील, दातिवलीचे पण कोणी असतील, सर्वांना विनंती असेल, कुठलेही ग्रामस्थ असू द्या, प्रेक्षक असू द्या, दातिवली असू द्या, बेतोडे असू द्या, माताडी असू द्या, सर्वांना विनंती असेल जेवण करून घ्या, कारण आयोजकांनी इथे जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली आहे ते हरिभक्त परायण वैकुंठवासी विठाबाई वामन भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय पद्माकर भोईर आणि आदरणीय संदीप भोईर यांच्या माध्यमातून 2 दिवस इथे जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. तर सर्वांना विनंती असेल, संघ असू द्या किंवा कोणतेही प्रेक्षक असू द्या, सर्वांना विनंती असेल जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, जेवण करून घ्या प्लीज. तीन षटकं इथे संपन्न झाले. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये धावा आल्या, ते एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा गोलंदाज आपण पाहतोय. सचिनला इथं पाचारण केलं संघनायकानं. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतो टीम नावाली संघ. 1/57. सचिन तय्यार. स्ट्रायकरला आपण पाहतोय कैलास मुकादम. दिशा भरकडतात, पंच संदेश पाटील वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्येने पुढे सरकते, पोहोचते ती 58 वर. प्रत्येक गोलंदाजाला इथं 3 षटकांमध्ये टार्गेट केलं. या 2 फलंदाजांनी नवनाथ लवकर बाद झाले, मात्र इथं भागीदारी फुलते बहरते. त्याचं कारण कैलास आणि दिलीपची चांगली फलंदाजी. सचिन पुन्हा एकदा तयार. समोर खेळले, ऑन साइडला उडवला इथं कैलास मुकादमना, ठोकलाय तो षटकार. 6 धावा. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 64 धावा. कैलास मुकादमला रोखणं कठीण जात आहे. सचिन पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले, ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतो. बघा अशोक पाटील कैलास मुकादमची फलंदाजी, चेंडूच्या मेरिटवर हा फलंदाज फलंदाजी करतो. ज्या पद्धतीने गोलंदाज चेंडू रिलीज करतोय ना, त्याच पद्धतीने इथं बघा कैलास मुकादम फलंदाजी करतात. चौकार, 4 धावा. धावसंख्या इथं पाहतो धावफलकावर येते ती 68 धावा. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिली सरासरी. पहिल्या षटकात धावा 18, दुसऱ्या षटकात धावा 22, तिसऱ्या षटकात धावा 17 आणि षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 68 धावा. सचिन राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळताय, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे, चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. तिसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि दिलीपचं खरोखर कौतुक करावं लागेल. सलामीला आलेत, सातत्यानं फलंदाजी करतात. सुरुवात चांगली करून दिली या फलंदाजानं. पहिल्या षटकात 18 धावा एकवटल्या. त्यानंतर आपण पाहतोय दिलीप आणि कैलास हे 2 मुख्य फलंदाज चांगली फलंदाजी करतात. भागीदारी फुलते भरते आणि सेट झालेले 2 फलंदाज आणि षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर 71 धावा. धावांचा डोंगर उभारण्याचं काम करतात ते दोन्ही फलंदाज. प्रत्येक गोलंदाजाला तर टार्गेट केलं जात आहे. दिशा भरकडतात, पंच संदेश पाटील वाढचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 72 वर पोहोचते. गोलंदाज कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न करतोय, कारण गोलंदाजाला माहिती आहे चेंडू जर फलंदाजाच्या बॅटच्या रडारमध्ये टाकला तर चौकार षटकार जाऊ शकतो. बागपुटला गेले, जागा बनवली. क्षेत्ररक्षक आहेत लक्ष्मण गोरपेकर. गुड फिल्डिंग, चेंडू उचलतात तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 74 वर. आतापर्यंत तर आदरणीय प्रदीप कुमार, टाटा समूहाचे प्रदीप कुमार आणि रॉनी सॅम्युअल स्टार टीव्हीचे यांना विनंती असेल दोघांनाही यायचं आहे व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय प्रदीप कुमार टाटा समूहाचे आणि आदरणीय रॉनी सॅम्युअल स्टार टीव्हीचे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने व्यासपीठावर या. तुमचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक मार्गस्थ असताना 4 78 धावा आणि सलामीचे फलंदाज दिलीप पाटील 40 धावसंख्येवर खेळतायत.
15 चेंडूंमध्ये 40 धावा ठोकल्या त्या फलंदाजानं, तोच फलंदाज स्ट्राईक घेतला. धावसंख्या 78 धावा. सचिन पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑफ साईडला खेळतात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चौकार, 4 धावा. नक्कीच धावसंख्या पोहोचते 82 वर. 82 धावांचा डोंगर उभारलाय या संघानं, नावाली संघानं. 2 बलाढ्य संघ, टीम नारिवली, टीम नावाली. एका बाजूला आपण पाहतोय नवनाथ साळुंके यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू काटे यांचा संघ. मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 82 धावा. आणि आजच्या दिवसातील अशोक पाटील सर्वात मोठा उलटफेर पाहिला तर आपण माताडी विपक्ष उंबारली या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या उंबारली संघाला माताडी संघानं पराभूत केलं. 43 धावांचा बचाव माताडी संघाने केला आणि फार मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय संतोष काठेला इतर पाचारण केलंय. शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज या 2 फलंदाजांना लगाम लावेल का, अंकुश लावेल का धावसंख्येला, ते पाहायचंय. इथे मात्र समोर उडवला चेंडू, नो माटलांमध्ये पडतोय. सुभाष पाटील आलेत, मात्र त्यांना बीट करून चेंडू फरार होतोय. चौकार, 4 धावा. 18 चेंडूंमध्ये 68 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहतो ती कैलास आणि दिलीप दरम्यान. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी आपण पाहतो. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली ती 86 धावा. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. दूरचं अंतर कापता कापता कदाचित चौकार जातोय का पाहायचंय आणि जातोय तो अंतिम क्षणाला. चौकार, 4 धावा. अशोक पाटील प्रत्येक गोलंदाजाला इथं टार्गेट केलं. पहिल्या षटकापासून 18 धावा पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात 22 धावा, तिसऱ्या षटकात 17 धावा, चौथ्या षटकात आपण पाहिलं तब्बल 25 धावा आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 90 धावा. कैलास चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार, फ्रंट फुटला आले, अतिशय सुरेख फटका कैलास मुकादमने टोकलाय. हा षटकार, 6 धावा. एकोणपन्नास धावसंख्येवर खेळतात कैलास मुकादम. बघूया हा फलंदाज 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 49 धावा कुठल्यात आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हा फलंदाज ठोकेल का ते पाहायचंय. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 96 धावा. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या. अशोक पाटील प्रत्येक चेंडूची प्रत्येक खडानखडा माहिती देत आहेत. गुड जॉब. 4 षटकांनी 5 चौकार ठोकले त्या फलंदाजानं अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आणि स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरलाय तो नावाली संघाचा कैलास मुकादम. बघा संघाची धावसंख्या 100 तर झाली आहे, मात्र कैलास मुकादमनं या स्पर्धेमध्ये 53 धावा कुठल्यात आणि स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरलाय तो टीम नावाली संघाचा कैलास मुकादम. शंभर धावा पूर्ण झाल्यात आणि फास्टेस्ट 50 आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 53 धावा कुठल्यात कैलास मुकादमनं. 4 षटकारांनी 6 चौकार ठोकले त्या फलंदाजानं, तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. संघाची धावसंख्या 100 धावा पूर्ण झाल्यात. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, ही खेळी संपुष्टात जरूर आली आहे. यश प्राप्त केले गोलंदाज संतोष काटेनं, मात्र कैलास मुकादमसाठी टाळ्या होणं गरजेचं असेल. 13 चेंडूचा सामना केला, धावा कुठल्या 53 धावा. 40+ क्रिकेटमध्ये अशोक पाटील अर्धशतक ठोकणं कठीण काम असतं. फिटनेस जपावा लागतो, सातत्यानं सराव करावा लागतो. मात्र या सर्व गोष्टी घडून आल्यानंतर कुठेतरी तुमच्या माध्यमातून चांगलं काम होत असतं. आणि ती फलंदाजी आपण पाहिली, फलंदाज कैलास मुकादमनं 13 चेंडूंमध्ये तब्बल 53 धावा कुठल्या. तो फलंदाज माघारी परतलात, मात्र चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय टीम नावाली संघ. टोटल धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 100 धावा. खिडकाळीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा अशोक पाटील आपण असा सामना पाहिला होता. नारिवली विपक्ष देसाई संघानं नारिवली संघाविरुद्ध 103 धावा कुठल्या होत्या नाईटच्या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो नावाली विपक्ष नारिवली
धावा आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 100 धावा. बागफुटला गेले इथं फटका फसलाय झेल सुटलाय. नक्कीच दुसरीचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. लक्ष्मण आले बॅकिंगला आणि तिसरीचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. अशा पद्धतीनं बघा 46 धावसंख्येवर खेळत होते दिलीप पाटील. मात्र चेंडू त्यांना जास्त काही भेटले नाही. नंतर मात्र कदाचित चेंडू भेटले असते तर अशोक पाटील त्यांचंही कदाचित अर्धशतक झालं असतं. अशा पद्धतीनं पहिलं सत्र संपन्न झाले. धावा आपण पाहतो धाव फलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 103 आणि 104 धावांचं लक्ष ठेवलंय नावाली संघानं टीम नारली संघासमोर. तर चला लोटोई देवीचा पाडा आणि संघ आपण पाहतोय हेदुटणे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल देवीचा पाडा आणि हेदुटणे संघाला टॉस साठी या. नितीन पाटील आले ते दोन्ही संघाचे संघनायक. तर मी संघनायक देवीचा पाडा संघाला विनंती करतोय शरद मात्रे संघनायक पाठवा तुमचा प्लीज, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घेणं गरजेचं असतं. मी देवीच्या पाडा संघाला विनंती करतोय कारण मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा. प्लीज बाळा तुमचा संघनायक पाठवून द्या प्लीज. आलेत. तर मी टाटा समूहाचे आदरणीय प्रदीप कुमार यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तो देवीचा पाडा विपक्ष हेदुटणे. आमचे मान्यवर आदरणीय प्रदीप कुमार टाटा समूहाचे यांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे तो देवीचा पाडा विपक्ष हेदुटणे. अशा पद्धतीनं पहिलं सत्र इथं संपन्न झालंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टीम नावाली संघानं धावा कुठल्या त्या 103 आणि लक्ष ठेवले टीम नारिवली संघासमोर 104 धावांचं. त्या लक्षाचा पाठलाग नारिवली संघ कशा पद्धतीने करतोय ते ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आवाज भोपरचा एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्कृष्ट गीतकार, तितके चांगले सूत्रसंचालक विनोद पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. आदरणीय प्रदीप कुमार यांच्या शुभाचा टॉस केला गेलाय. तर टॉस जिंकलाय तो देवीचा पाडा संघानं. आयोजक पद्माकर भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आपले मान्यवर आदरणीय प्रदीप कुमार टाटा समूह यांचा सन्मान आमचे पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय प्रदीप कुमार टाटा समूह यांचा इथं सन्मान केला जातो. आयोजक पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. आमचे मान्यवर आदरणीय प्रदीप कुमार टाटा समूह यांचा इथे सन्मान आयोजक पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आयोजकांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातो आदरणीय प्रदीप कुमार यांचा पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे मान्यवर रॉनी सॅम्युअल स्टार टीव्हीचे रॉनी सॅम्युअल यांचा इथं सन्मान केला जाईल आयोजक पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. मी इन्व्हाइट करतो रॉनी सॅम्युअल यांना. मान्यवर आमचे रॉनी सॅम्युअल यांचा इथं सन्मान केला जाईल आदरणीय पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. स्टार टीव्हीचे रॉनी सॅम्युअल यांचा इथं सन्मान केला जातोय पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते रॉनी सॅम्युअल यांचा इथं सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी धनराज राजभर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रिजन्सी इस्टेट ग्रुपचे त्यांना आपण सम्मानित करणार आहोत. या ठिकाणी आलेले आहेत का? तो धनराज जी आइए, आपका शुभ सम्मान इस मंच पर किया जाएगा.
रिजन्सी इस्टेट धनराज राजभर यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि बघा मैदानावरती काय घडलंय. कोण म्हणतं की 40+ मध्ये मजा नाही. 103 धावा केलेल्या आहेत मैदानावरती नावाळीने. आणि काय जबरदस्त पार्टनरशिप आपण बघितली दोघांमध्ये. मी नेहमी म्हणतो की ज्याच्या मनगटात आहे दम, नाव त्याचं कैलास मुकादम. तो दम आज कैलास मुकादमने दाखवलेला आहे. आणि दिलीप पाटील यांची बॅट आज बघितली तर तळपली. आणि एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी या संघाने. 103 धावा केल्या. हा चेंडू हवेत. नवनाथ साळुंके फार वेगाने आले त्या ठिकाणी. प्रत्येक मॅच नंतर धावा या वाढत चालल्यात. पहिल्या मॅचमध्ये 42, त्यानंतर 70, आता मात्र 103 धावा झाल्या. हा खूप मोठा रेकॉर्ड आहे खरं तर 40+ क्रिकेटमधला. अर्धशतक आपण बघितली, एक अर्धशतक बघितलं. आणि दिलीप पाटील यांनीही 46 रन कुठलेले आहेत. त्या दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. ही माहिती आम्हाला अशोक पाटील देत असताना चेंडू कव्हरच्या दिशेने चाललेला आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडूला आत ढकलता आलं नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. रेकॉर्ड होईल का? 104 धावा चेस होतील का? प्रश्न कठीण आहे पण अशक्य मुळेच नाही. अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. काय जबरदस्त हॅमर केलाय, पंच केलाय, चेंडूला पाडवलाय सीमा रेषेच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. प्रवास फार फार मोठा आहे आणि त्यासाठी अशाच फटक्यांची गरज आहे मैदानावरती. हा चेंडू हवेत, झेलची शक्यता. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर स्वतःला झोकून दिलं. खाली पडले, कोसळले, धडपडले पण चेंडू हातातून सुटू दिला नाही. आणि बरेच जण म्हणतात की बऱ्याचदा चर्चा होते की 40+ मध्ये मजा नाही. पण जेव्हा अशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही बघता तेव्हा मात्र 40+ क्रिकेट किती जबरदस्त आहे आपण बघू शकाल. याच मैदानावरती आता मात्र अर्धशतक बघितलं, 100 धावा बघितल्या. 100 रुपयाला फारशी किंमत आजकाल नाही, पण 100 धावांना क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. मग त्या वैयक्तिक असू द्या किंवा सांघिक असू द्या, या 100 धावांना नेहमीच क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त करत असताना पहिला गडी बाद होतोय. मैदानावरती राजू काटेच्या रूपाने वैयक्तिक धावा केल्या 10. न्यू बॅटर मैदानावरती शरद येत आहेत. शरद गोरपेकर बॉलिंग मार्कवर चेंजेस होत आहेत. नवनाथ साळुंके येत आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे. आणि यंदाच्या हंगामात जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळीने खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 2 वेळा त्यांनी एकत्र चिकनगर संघाला पराभूत केला. हा एक रेकॉर्ड त्यांनी केला आणि त्यामुळे आत्मविश्वास यंदा त्यांचा धुणावलेला आहे. पण नारळीची आपण कामगिरी बघितली तर मला वाकळच्या मैदानाची कामगिरी आठवते. राजू काटे यांची स्पेशली प्रत्येक जण योगदान देत होता त्या स्पर्धेमध्ये. पण आज बॉलिंग कुठेतरी खूप खराब झाली आणि त्यामुळे एक मोठं लक्ष त्यांना आता चेस करावं लागतंय. आणि सिंगल डबल्सने लक्ष चेस होणार नाही का तर प्रति ओव्हर मागे 20 धावांची गरज आहे. आणि 20 धावा करण्यासाठी मात्र 20.80 आपण म्हणू शकतो अशी ही रिक्वायर्ड रेट आहे. नवनाथ पुन्हा एकदा हा चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने, जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन जाईल 6 धावा लक्ष्मण गोरपेकर आणि नारिवली टीमला. हा चेंडू मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते त्या ठिकाणी. उत्तम मुकादम होते. उत्तम मुकादम यांचा उत्तम
हा प्रयत्न होता आणि या दरम्यान 2 धावा आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 18 धावा. हो यावेळेस मात्र पॉईंटच्या वरून खेळतायत. कैलास मुकादम धावतायत आणि फिटनेस खूप जबरदस्त आहे कैलास मुकादम यांचं. मगाशी हे दुडण्याचे सचिन म्हणत होते की शेवटच्या ओव्हरपर्यंत हे बॅट्समन सिंगल डबल ट्रिपल धावत होते. काय फिटनेस आहे बोलत होते आणि मी त्यांना म्हटले की तुम्ही कुठेतरी त्यातून काहीतरी बोध घ्या. त्यांचाही फिटनेस चांगलाच आहे पण तुम्ही कुठेतरी प्रत्येकाने वय किती होऊ द्या, वय फक्त एक आकडा आहे. तुम्ही मनाने नेहमी तरुण राहा. यावेळी चेंडू अपील करतायत, लाऊड अपील, पण पंचांवर कुठलाही परिणाम नाही. गाठचं पाणी प्यायले पंच आमचे आहेत. अनेक मैदानं गाजवलेले आहेत आणि सातत्याने अंपायरचा कौतुक केलं जातं आहे. सँडी बघा उन्हातानाची पर्वा न करता स्वतः मात्र इथे प्रचंड मेहनत घेत आहेत. एक उत्तम असे अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्युसी फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. दिलीप त्या ठिकाणी आहे. दिलीप पाटील यांनी एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. दिलीप पाटील यांचं योगदान आपण बघितलं तर 44 धावा केल्या होत्या 16 चेंडूमध्ये. त्यांनाही 6 धावा कमी पडल्या अर्धशतकासाठी. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 22 धावा झालेले. अजूनही इथून 82 धावा करायच्या आहेत. लक्ष्य फार मोठं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नेहमीच अनेक समालोचक उदाहरण देत असतात. जेव्हा 434 धावा लावल्या होत्या खरं तर ऑस्ट्रेलियाने धावफलकावरती 2005ची गोष्ट होती आणि प्रत्येकाने म्हटलं की आता ही मॅच साऊथ आफ्रिका जिंकणार नाही. पण त्यानंतर आपण बघितलं स्मिथ, मार्क बाउचर काय जबरदस्त खेळले. हर्षल गिब्सचं ते शतक आणि नंतर एक आपण बातमी बघितली की दारूच्या नशेमध्ये खरं तर ते खेळले, बियर पिऊन खेळले किंवा जे काही असेल, पण तो रेकॉर्ड झाला. त्यांनी 438 केल्या, 435 त्यांना करायच्या होत्या. हो 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 चेंडू सुंदर होता. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघताय जर नारोली संघाने हा सामना इथून जिंकला, एक रेकॉर्ड जर केला तर स्वर्गीय निर्मला वामन भोईर पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक दिलं जाईल. 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कठीण आहे पण अशक्य नाही म्हणता येणार. शेवटी नारोलीकडे ती क्षमता आहे. पण राजू काटे यांचं थांबणं गरजेचं होतं कारण ते या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड ठरू शकले असते. त्यांच्याकडे ती क्षमता होती पण ते बाद झाले. लक्ष्मण गोरपेकर हे देखील प्रयत्न करतात पण धावा दोन्ही इंडने यायला हव्या. जशा नावळीच्या आल्या दिलीप पाटील आणि कैलास मुकादमच्या बॅटमधून. यावेळी चेंडू हवेत आहे. जेलची शक्यता. फलंदाज बाद होत आहेत. मैदानावरती आले होते संदीप गोरपेकर होते. संदीप गोरपेकर बाद होत आहेत. हे 2 बंधुराज मैदानावरती होते. खरं तर दोघांकडे ती क्षमता होती पण तेही बाद होत आहेत. कुठेतरी मोठ्या धावसंख्येची जी टोटल आहे दबाव आहे आणि नावाईच्या गोलंदाजांसाठी ही खूप मोठी धावसंख्या आहे. त्यामुळे ते आत्मविश्वासाने गोलंदाजी करत आहेत. जी चूक नारिवलीने केली बॉलिंग करत असताना ती चूक त्यांना नाही करायची. त्यांना माहीत आहे 103 आपण जरूर केल्यात पण आपणही जर नारिवलीसारखी गोलंदाजी खराब झाली तर मग या 104 धाव्यांचा टार्गेटही तो अपुरा पडेल, तोकडा पडेल. त्यामुळे नारिवली इथून आपण बघितलं तर आता पूर्णपणे बॅकफूटवरती जाताना दिसतोय. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. आपण बघताय तिसरा सुरेश पाटीलच्या माध्यमातून हे षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या त्यानंतर आपण बघितल्या 12 आल्या. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 24. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. यावेळेस संतोष काठे बॉलिंग मार्क सुरेश पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग होत आहे पण खूप दूर पडला आहे. इनफिल्डमध्ये जरूर पडला आहे आणि या दरम्यान आपण बघतायत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 26 इक्वेशन 14 चेंडूमध्ये 78 करायचे आहेत. कालच विनोददादांचा वाढदिवस आणि SK ट्रॉफी संपन्न झाली. सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ही ट्रॉफी नेहमीच आणि विनोददादांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे याच मैदानावरती SK ट्रॉफीचं आयोजन करते. हा चेंडू स्लोअर 1 होता आणि काल वाडेकरने इथून पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावरती ओमसे आगासनला आपण बघितलं
आणि हे मैदान सगळ्यांचंच खरं तर या विभागामध्ये आवडतं मैदान आहे. आणि भगवान पाटील यांच्या खरं तर ही जागा आहे जे या मैदानाचे मालक आहेत आणि त्यांचं आणि सौजन्य खरं तर भगवान पाटील माताडी. आणि हे मैदान नक्कीच फक्त तर 3 ओव्हर संपलेले आहेत. पाणी घेऊन जा मैदानात. धावा किती झाल्यात इक्वेशन तुम्हाला सांगतो. इक्वेशन आहे 77 करायचे आहेत 12 चेंडूमध्ये, म्हणजे 12 षटकार मारले तर 72च होतील. त्यामुळे इथून हा सामना जिंकणं आता जवळजवळ अशक्य होत चाललेलं आहे. चमत्कार घडेल का प्रश्न आहे. चमत्कार म्हणजे प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर, तो देखील डायरेक्ट जायला हवा. हेतून टीम या ठिकाणी तयार झालेली आहे आणि टॉस देवीचा बळाने जिंकलेला आहे. नक्कीच पंडित दादा काळ या ठिकाणी आपण बघू शकाल. इन ॲक्शनमध्ये किशोर देखील आहेत. 301 हा लकी क्रमांक आहेत. अगदी दशरथ काळन ज्यांनी पुरस्कृत केलेले हे टी शर्ट आहेत. नक्कीच नावळी संघाचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर राजेश भोईर यांना खरं तर ते भूतकाळात गेले. त्यांना ते जुने दिवस आठवू लागले ते. आणि ते म्हणायला लागले की त्या काळातही हीच टीम होती जी खरं तर 90च्या दशकामध्ये तुम्ही थोडं मागे जाल तेव्हा हाच संघ दानसर आणि हे 2 संघ असे होते की सातत्याने या विभागामध्ये जास्तीत जास्त खेळायचे आणि तेव्हाही नावळ्याची दहशत कायम होती. आणि आजही बघा या ठिकाणी नवनाथ साळुंखे दाखवत आहेत काहीतरी. संतोष काटे लॉफ्ट करतायत. गॅप आहे. चेंडू जाईल दिलीप पाटील यांच्या डोक्यावरनं बाउन्स होऊन सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच हा चेंडू ऑन साईडला टर्न करतायत. आणि एक वर्ष असा होता की बेतवड्याने नावळीमध्ये जवळजवळ 10 ते 11 वेळा मॅचेस झाल्या होत्या एका संघा. मला ही देखील आठवण आहे. राजेश भोईर यांना चांगलीच आठवण आहे. आणि दोन्ही संघ त्या काळामध्ये दर्जेदार क्रिकेट खेळायचे आणि चांगली बॅटल रंगायची दोघांमध्ये. यावेळेस मात्र ओहो कैलास मुकादम त्यांना आज असे 5-6 झेल माफ असतील कारण 50 गेलेली आहे. 100 धावा जरूर झाल्यात तरी नवनाथ ओरडणार कारण नवनाथ यांचा स्वभाव आहे. त्यांना आवडणार नाही, चूक केलेली अजिबात आवडणार नाही. आणि त्यांच्याकडनं चूक झाली तर तीही ते मान्य करतायत. 34 धावा झाल्यात. एक वेगळी स्टाईल होती, कुठली पद्धत होती त्यांना आम्ही नंतर विचारू. ऑस्ट्रेलियन स्टाईल तर नव्हती ही कॅच पकडायची. नवनाथ धावतायत आणि या दरम्यान 2 धावा केवळ औपचारिकता इथून आता मात्र पूर्ण केली जाते. आज आपण पहिली मॅच ती रंगतदार बघितली. दुसरी मॅच ही थोडीशी वन साइडेड आपल्याला बघायला मिळाली. थोडासा प्रतिकार केला श्रीकांत भोईर यांनी चिकनगडच्या कंबाळपाडच्या विरुद्ध, पण ती मॅच आपण नंतर वन साइडेड होताना बघितली. यावेळेस मात्र हवेतून खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे तिथे मंगेश. हा चेंडू हवेत आणि दिलीप पाटील सहजने हा झेल टिपतायत. आणि नक्कीच दानसरचा आपण उल्लेख करत होतो. राजेश भोईर सांगतात की कसं दानसर म्हटले की महेंद्र मात्रे यांची आठवण सगळ्यांना झेल. आपण बघितलं तर सगळ्यांचे त्यांचे फार जवळचे संबंध होते. बेतवडे गाव असेल किंवा इथून बेतवडे गावाला जर कोणी रायगडमध्ये जास्तीत जास्त खेळण्यासाठी नेला असेल तर ते महेंद्र मात्रे होते, स्वर्गीय महेंद्र मात्रे. आणि त्यांची आठवण आज आम्हाला जरूर येते. आणि आज संपूर्ण जयमान बेतवडे क्रिकेट संघाच्या वतीने राजेश भोईर यांच्या वैयक्तिक यांच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. कारण एक काळ असा होता की दानसर म्हणलं की महेंद्र हा चेहरा सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहायचा, पण काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेलं. आज दानसर म्हणलं की आपण कैलास पोरजीला बघतो, किशोर पोरजीची आपल्याला आठवण येते. हा चेंडू यावेळेस मागे जातो. आणखीन एक डॉट बॉल. एकूण डावा धावफलकावरती बघतोय झालेले ते म्हणजे 37 धावा झालेले. अजूनही भरपूर मोठा प्रवास आहे आणि सामना
पूर्णपणे आपण बघतात नावळीच्या एकदम बाजूने झुकलेलं आहे, कारण 104 धावा चेस करणं सोपं काम नाही. हा चेंडू सिलिम मिड ऑफच्या दिशेने स्वतः गेले होते, थोडंसं मिसफिल्ड होते, एक धाव कंप्लीट होते त्या ठिकाणी. न्यू बॅटर कैलास मैदानामध्ये आपण बघतायत बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी बाळकृष्ण आहेत. हा चेंडू फक्त स्टिअर केलाय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवत आहेत. तर देवीचा बडा संघाने डिसिजन काय घेतलंय, बॅटिंग करणार आहेत. मग अशी बॅटिंग म्हणाले होते, पण नंतर कुठेतरी चेंज करण्याचा विचारही आला होता मनामध्ये. फ्रंट फूटवर आले, चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत नवनाथ त्या ठिकाणी. आणि नवनाथ यांची जो फिटनेस तुम्ही राजेश भोईर बघितलं तर आजही तसाच आहे. कैलास मुकादमची बॉडी तशी, थोडंसं दिलीप पाटील थोडेसे हेल्दी झाले, जास्त नाही, पण तरी आजही धावतायत ना खरोखर. मंगेश पवार देखील तसेच आहेत, सुरेश पाटील. आणि आज काना साळुंके आले नाही नवनाथ. काना साळुंके कुठे आहेत, तर ते आले नाही. इकडे का आले नाही माहिती नाही. आणि का तर लकी चार्म आहेत ते त्यांच्या नावळीसाठी. हां, बाळकृष्ण थोडे बल्की झालेत, हेल्दी झालेले आहेत, आणि पूर्वी भरपूर वेग होता बाळकृष्ण यांना. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना संपन्न झाला आहे. आणि सचिन पाटील त्यांना फिल्डिंगला जावं लागेल. दुडणीचे अत्यंत चांगले लेदर बॉल प्लेअर आहेत आणि टेनिस बॉल देखील. तर नवनाथ साळुंके आपण या.